पिंपरी चिंचवडमधील मोशी येथील महापालिकेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील भीषण दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रकल्प प्रमुख अशोक कुमार गुप्ता आणि सुरक्षा अधिकारी विजय सपकाळ यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून गुप्ता यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू तर 12 जण गंभीर जखमी झाले होते. SRF प्लांटमध्ये आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे इमारतीचा काही भाग कोसळून ही दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी ईश्वरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक सुनील मलगुंडे यांना अवैध बांधकाम प्रकरणी अपात्र ठरवले. 2 दिवसापूर्वीच त्यांचे बंधू आणि नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनाही याच कारणावरून अपात्र करण्यात आलं होतं. पेठ सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांना हा आणखीन एक राजकीय धक्का मानला जातोय. आता नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोन्ही पदांसाठी पोटनिवडणूक होणार असून ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये पुन्हा राजकीय संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरलाभ घेणाऱ्या पुरुषांकडून लाभाची रक्कम परत वसूल करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच अशा लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान शासकीय कर्मचारी, जास्त उत्पन्न असलेले लाभार्थी, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आणि एकाच कुटुंबातील अतिरिक्त लाभार्थी अशा लाखो जणांना अपात्र ठरवण्यात आला आहे. पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी KYC प्रक्रिया सुरू असून अजूनही 62 लाख महिलांनी ती पूर्ण केलेली नाही. राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू असलेल्या धडक कारवाई दरम्यान FDI आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना सजग राहण्याचं आवाहन केलंय. भेसळ रोखण्यासाठी केवळ सरकारी कारवाई पुरेशी नसून महाराष्ट्रातील 13 कोटी नागरिकांनीही जबाबदारी स्वीकारून जन आंदोलन उभं करावं असं त्यांनी म्हटलंय. चांगल्या दर्जाचे अन्न निवडण्याची सवय लावावी आणि समाजाकडे कुटुंब म्हणून पाहून प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे असंही मुंढे यांनी सांगितलंय. भेसळखोरांविरोधातील कारवाई यापुढेही कठोरपणे सुरू राहणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातील पावसानं गेल्या 4 दिवसांपासून विश्रांती घेतली असली तरी पुढील काही दिवसात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 48 तासात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम 18 ते 19 जुलैनंतर कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर दिसू शकतो. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. वातावरणातील बदलामुळे काही भागात मुसळधार तर स्थानिक पातळीवर ढगफुटी सदृश पावसाचीही शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या इथेनॉल आणि E20 पेट्रोल धोरणाबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी 4 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विरोधात गुन्हा दाखल केलाय. मनीष कश्यप, देसी बॉय सर, हर्षित राठी आणि अंकलेश इनवाटे यांचा यात समावेश आहे. भाजपच्या सोशल मीडिया सेलच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. गडकरी यांच्या धोरणाचा चुकीचा संदर्भ देत भ्रामक व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप असून या प्रकरणी संबंधित सोशल मीडिया अकाउंटची तपासणी सध्या सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिराच्या देणगी गैरव्यवहार प्रकरणी श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीच्या निलंबित कर्मचारी प्रमोद नोटियाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक चौकशी आणि CCTV फुटेजच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मंदिरातील देणगीतील रोकड आणि काही वस्तूंचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी 8 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या घटनेवरून उत्तराखंड भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सध्या आरोपीची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. युद्धविरामानंतर इराण आणि अमेरिकेतील तणाव पुन्हा वाढला असून इराणनं कोड 009 मिशन अंतर्गत काही आखाती देशांना लक्ष्य केल्याचा दावा केलाय. त्यानंतर अमेरिकेने इराणमधील अनेक ठिकाणांवर प्रतिहल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिका घेण्याचे संकेत देत कार्गो जहाजांवर 20% सुरक्षा शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जगातील सुमारे 20% तेल आणि गॅसची वाहतूक होर्मुझ मार्गे होत असल्यानं या घडामोडींमुळे जागतिक ऊर्जा बाजार आणि आखाती प्रदेशातील तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना आज बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे. T20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानं यावेळी हवामानाकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र ॲक्युवेदरच्या अंदाजानुसार सामन्यादरम्यान
केवळ 1% पावसाची शक्यता असून पूर्ण 50 षटकांचा सामना होण्याची अपेक्षा आहे. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली यांचे पुनरागमन झाल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कमलेश सावंत यांनी त्यांच्या कारकिर्दीतील मोठा आर्थिक फटका उघड केलाय. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी विविध निर्मात्यांकडून मिळून आपले तब्बल 70 लाख रुपये अडकले असून ते परत मिळाले नसल्याचं सांगितलंय. पैसे मागण्यासाठी आपण वारंवार तगादा लावत नसल्यानं हे नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच निर्माता केशू रामसे यांच्या मुलाने वडिलांचे थकीत मानधन देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र माझा व्यवहार तुमच्या वडिलांशी होता, तुमच्याशी नाही असं सांगत त्यांनी ते पैसे घेण्यास नकार दिल्याचाही किस्सा त्यांनी सांगितलाय.